नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचा ग्रेव्हियन्स कसा सबमिट करायचा. आता ग्रेव्हियन्स म्हणजे काय, तर तुमचा फॉर्म एफ सीनं कन्फर्म केलेला असेल, म्हणजे इथे जर बघितलं आपण तर हा फॉर्म आपला लॉक झालेला आहे. ओके. आणि जर लॉक झालेला असेल आणि त्याला जर तुम्हाला ग्रेव्हियन्स पाठवायचं असेल तर ग्रेव्हियन्स पाठवल्यावर काय होतं, तर तुमचा फॉर्म अनलॉक होतो आणि तुमची जी फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे आफ्टर एफ सी कन्फर्मेशन तर ती सॉल्व्ह करता येते. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं, आता इथे बघा डिस्क्रिपन्सी म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्रुटी. त्रुटी कोणती आलेली आहे याच्यामध्ये, तर नॉन क्रिमी लेअर जे आहे या स्टुडंटनं काय केलेलं नाही, अपलोड केलेलं नाही, तर याला अपलोड करायचं आहे. तर ग्रेव्हियन्ससाठी बघा इथे बघा ग्रेव्हियन्स टू एफ सी असं लिहिलेलं आहे आणि खाली जर याच्यावरती क्लिक केलं तर इथे ग्रेव्हियन्स आफ्टर कन्फर्मेशन म्हणजे एफ सीचं कन्फर्मेशन झाल्यानंतर ग्रेव्हियन्स कसा करायचा. या ठिकाणी एवढ्या खूप साऱ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. ठीक आहे, यातली जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. ओके. आता या स्टुडंटचं काय आहे आपल्याला, तर डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, म्हणून या ठिकाणी ग्रेव्हियन्स फॉर अपलोडेड डॉक्युमेंट. आता इथे काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं प्लीज अनलॉक माय फॉर्म टू अपलोड माय एन सी एल. आता कोणाचं इन्कम असेल तर टू अपलोड माय इन्कम, कोणाची कॅटेगरीचा प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. इथे चूज फाईलच्या ठिकाणी तुमचं जर एन सी एल आलं असेल किंवा डॉक्युमेंट जे आलेले असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे काय केलेलं आहे, अपलोड केलेलं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. आता इथे बघा ग्रेव्हियन्स सबमिटेड सक्सेसफुली. इथे जर खाली गेलो आपण तर इथे काय दिसेल तुम्हाला की या एफ सीला काय झालं आहे, आपला तुमचा ग्रेव्हियन्स जो आहे तो सबमिट झालेला आहे. इथे ग्रेव्हियन्स स्टेटस दिसेल तुम्हाला पेंडिंग आहे ना. या ठिकाणी जेव्हा ॲप्रूव्ड म्हणून येईल तर ॲप्रूव्ड झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो अनलॉक झालेला असेल आणि अनलॉक झाल्यावर तुम्हाला इथे तुमच्या फॉर्ममध्ये जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल ग्रेव्हियन्स कसा सबमिट करायचा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. त्यापूर्वी जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अपडेट भेटत राहतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.